नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मोबाईल बँकिंगचे ॲप कसे चालू करायचे. ज्यावेळी आपण पोस्टातून खाते काढतो त्यावेळी सर्वप्रथम आपल्याला असे कार्ड दिले जाते. या कार्डवर आपले नाव, आपला अकाउंट नंबर आणि आपला कस्टमर ID मेन्शन केलेला असतो. मोबाईल बँकिंग ॲप रजिस्टर करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे हे कार्ड आणि ज्या नंबरवर आपण मोबाईल अकाउंट काढलेले आहे तो मोबाईल नंबर आपल्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपले ॲप चालू होणार नाही. जर ह्या सगळ्या गोष्टी असतील तर आपण स्टार्ट करू शकतो. सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन सर्च बारमध्ये IPPB सर्च करावे. त्यानंतर आपल्याला IPPB मोबाईल बँकिंग ॲप येईल ते डाउनलोड करावे. त्यानंतर ओपनवर क्लिक करावे. ज्यावेळी आपण ॲप ओपन करीन त्यावेळी आपल्याला पहिली स्क्रीन अशी येईल. त्यामध्ये आपल्याला लॉग इन नाव ऑप्शन दिसत असेल. या लॉग इन नाव बटनावर आपण क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला पुढची स्क्रीन येईल अशी. येथे आपल्याला लोकेशन ॲक्सेस मागत आहे. तर सर्वप्रथम आपल्या मोबाईलचं लोकेशनचं ऑप्शन स्टार्ट करून घ्यावे. इथे सर्वप्रथम आपण पहिल्या नंबर व्हाईल युजिंग द ॲप या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर पुढची स्क्रीन अशी येईल. यामध्ये आपल्याला यातील पहिलं ऑप्शन अलो वर टच करायचं आहे. त्यानंतर पुढची स्क्रीन अशी येईल. तर ज्या नंबरवरून आपण खाते काढलेले आहे तो सिम कार्ड आपला सिम 1 मध्ये आहे का 2 मध्ये आहे बघावे आणि तो सिमचा ऑप्शन सिलेक्ट करावे. इथे आपण सिम नंबर 1 सिलेक्ट केले कारण त्या सिमवरूनच खाते काढलेले आहे. त्यानंतर आपल्याला खाली जे बटन आहे चेकपोस्टचं बटन आहे ते चेकपोस्टचं बटनवर टच करायचं. त्यानंतर आपण स्टार्ट SMS व्हेरिफिकेशनवर टच करायचं. त्यानंतर पुढील स्क्रीन आपल्याला अशी येईल. यामध्ये आपण पहिल्या नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं, अलोवर टच करायचं. यानंतर आपल्या मोबाईलवरून एक SMS जाईल आणि आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल. त्यासाठी आवश्यक आहे की आपल्या मोबाईल नंबरवर बॅलन्स असणे आवश्यक आहे. आपल्या मोबाईल नंबरवरून SMS गेला पाहिजे. प्लस आपण ज्या मोबाईल नंबरवरून खाते काढलेले आहे त्या नंबरचा डाटा आपला चालू असणे आवश्यक आहे. आपण जर दुसऱ्या नंबरचा डाटा चालू करून जर ॲप चालू करत असेल तर ते होणार नाही. त्यासाठी ज्या नंबरवरून खाते काढलेले आहे त्या नंबरचाच मोबाईल डाटा चालू असणे आवश्यक आहे. असे असेल तरच मोबाईल व्हेरीफाय होईल, नाहीतर होणार नाही. जर मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला तर अशी पुढची स्क्रीन येईल. यामध्ये आपल्याला अकाउंट नंबर विचारलेला आहे, कस्टमर ID विचारलेला आहे आणि जन्मतारीख विचारलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे जे आधार कार्डवर जी जन्मतारीख छापलेली आहे तीच आपल्याला इथे एंटर करणे आवश्यक आहे. आता जसं की आपण मगाशी बघितलं इथे आपल्याला जो कार्ड दिलेला आहे पोस्टाने त्यावर सगळी माहिती आहे. इथे 03441 हा अकाउंट नंबर आहे, 60211 हा कस्टमर ID आहे. ही डिटेल आपल्याला फिलअप करायची आहेत. इथे ज्यानंतर आपण डाटा फिलअप करीन त्यानंतर इथे ज्यावेळी आपल्याला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे आहे तिथे या कॅलेंडर या ऑप्शनला क्लिक करायचे. इथे आपल्याला महिना आणि साल दिसतोय. इथे साल या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर लेफ्ट स्क्रोल करून आपला जन्म साल निवडायचे. त्यानंतर महिना या ऑप्शनवर क्लिक करून आपला जन्म महिना सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर आपण जन्मतारखेवर टच केल्यानंतर आपली जन्मतारीख स्क्रीनवर डिस्प्ले होईल. ही स्क्रीन आल्यानंतर खाली रजिस्टर या बटनवर क्लिक करायचे.
त्यानंतर आपल्याला अशी ही पुढची स्क्रीन येईल. यामध्ये आपल्याला स्वतः एक 4 अंकी पासवर्ड सेट करायचा आहे. इथे नूप एम-पिन म्हणलेला आहे, तिथे हा 4 अंकी पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर तोच पासवर्ड खाली रिएंटर करायचा आहे. असा पासवर्ड टाकल्यानंतर स्क्रीनमध्ये टच करायचे. त्यानंतर तेथे सेट एम-पिन हा खालच्या बाजूला ऑप्शन आहे, तेथे क्लिक करायचे. त्यानंतर पुढची स्क्रीन येईल. यामध्ये आपल्याला 4 प्रश्न विचारले जातील. तेथील पहिला प्रश्न आहे, तुमचं जन्म ठिकाण कोणतं आहे? तर शक्यतो येथील प्रश्नांची उत्तरे एका शब्दातच लिहायची आहेत आणि आपल्याला त्याचं स्पेलिंग व्यवस्थित लक्षात असावं. कारण भविष्यात ज्यावेळी आपलं ॲप वगैरे बंद वगैरे पडेल, त्यानंतर तुम्ही ज्यावेळी डबल स्टार्ट करणार आहात त्यावेळी या प्रश्नातील माहिती विचारली जाऊ शकते. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लक्षात असणे आवश्यक आहे. एक शब्दातच उत्तरे लिहा, ज्यामुळे ते तुम्हाला लक्षात राहतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे फिलअप केल्यानंतर आपल्याला खाली सबमिट हे ऑप्शन आहे, तिथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशी स्क्रीन येईल. यामध्ये आपला ऑटो SMS व्हेरीफाय होईल. आपल्याला स्वतः टाकावं लागत नाही, मोबाईल ऑटोमॅटिक SMS व्हेरीफाय करून केल्यानंतर अशी पुढील स्क्रीनची येईल. आता आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. यानंतर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर अशी आपला मोबाईल बँकिंग ॲप चालू झालेला आहे. अशी स्क्रीन येईल आपल्याला. ते उजव्या कोपऱ्यात जे डोळ्याचं चिन्ह दिसत आहे तिथे टच करून आपण आपल्या खात्यावरील बॅलन्स चेक करू शकतो. तसेच इथे मिनी स्टेटमेंट दिलं आहे, इथे आपण आपले ट्रान्झॅक्शन चेक करू शकतो. अशा प्रकारे आपण आपलं ॲप सक्सेसफुली चालू केलेलं आहे.